महिन्याच्या सुरुवातीला वाटतं, यावेळी सगळा खर्च व्यवस्थित मॅनेज करायचा. पण महिना संपायच्या आधीच लक्षात येतं, की पैसे कुठे खर्च झाले ना, हेच समजलं नाही. किराणा, भाजीपाला, मुलांचा खर्च, घरातील छोट्या-मोठ्या वस्तू, ऑनलाईन शॉपिंग असो किंवा बाहेरचं खाणं असो, असे अनेक खर्च रोज थोडे-थोडे होत राहतात. आणि महिन्याच्या शेवटी त्याची रक्कम मात्र मोठी होते. पण खर्च कमी करण्यासाठी प्रत्येक गोष्टीवर काटकसर करण्याची गरज नाही. आपल्या रोजच्या सवयींमध्ये फक्त 7 छोटे बदल केले तर घर खर्च बऱ्यापैकी नियंत्रणात आणता येतो. चला तर मग पाहूया हे 7 बदल कोणते आहेत. 1. महिन्याचं बजेट आधीच ठरवा. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे महिन्याचा खर्च किती असणार आहे याचं बजेट आधीच ठरवा. उदाहरणार्थ, किराणा, दूध, भाजीपाला, मुलांचा खर्च, घरातील वस्तू, प्रवास, बाहेरचं खाणं अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी अंदाजे किती रक्कम खर्च होणार आहे हे लिहून ठेवा. बजेट फक्त मनामध्ये ठेवण्यापेक्षा ते कागदावर लिहून ठेवा किंवा मोबाईलमध्ये टाईप करून सेव्ह करून ठेवा. कारण जेव्हा आपल्याला आपली मर्यादा माहिती असते तेव्हा आपण खरेदी करताना जास्त विचार करतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, बजेट म्हणजे स्वतःला बांधून घेणं नाही. बजेट म्हणजे आपल्या पैशांना योग्य दिशा देणं. बजेट ठरवलं की कुठे जास्त खर्च होतोय ते लक्षात येतं. दुसरा बदल, किराणा आणण्याअगोदर घरातला स्टॉक चेक करा. किराणा आणायला जाण्यापूर्वी एकदा किचनमधील सगळे डबे आणि स्टोरेज तपासा. काय शिल्लक आहे, काय संपत आलंय, कशाची खरंच गरज आहे, हे पाहिलं की एकाच वस्तूची पुन्हा पुन्हा खरेदी होणार नाही. कधी-कधी घरात डाळी, तांदूळ, पीठ, मसाले किंवा इतर वस्तू घरामध्ये थोड्या-थोड्या शिल्लक असतात आणि त्यावेळेला त्या आपल्याला आठवत नाहीत आणि मग आपण त्याच वस्तू पुन्हा घेऊन येतो. म्हणून महिन्यातून एकदा किचन स्टॉक चेक करायची सवय लावून घ्या. यामुळे पैशांची बचत तर होईलच, पण वस्तू वाया जाण्याचं प्रमाणही कमी होईल. कारण जास्त सामान घरामध्ये खूप दिवस राहिलं की त्याला मग जाळ्या, बुरशी अशा गोष्टी लागू शकतात. नंबर 3, ऑफर पाहून लगेच खरेदी करू नका. आजकाल काय झालंय, ऑनलाईन आणि दुकानांमध्ये सतत ऑफर्स सुरू असतात. म्हणजेच 50% ऑफ, बाय वन गेट वन, आजचा शेवटचा दिवस अशा गोष्टी. हे पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं आता नाही घेतलं तर मग नंतर आपलं नुकसान होईल. पण त्यावेळी स्वतःला एक प्रश्न विचारा, मला या वस्तूंची खरंच गरज आहे का? जर उत्तर नाही असेल तर ती वस्तू कितीही स्वस्त असली ती तुमचा खर्चच वाढवणार आहे. म्हणून फक्त ऑफर आहे म्हणून खरेदी करू नका. गरज असेल तरच खरेदी करा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपण बसल्या बसल्या सहज ऑनलाईन ॲप ओपन करून बसतो आणि असं होतं, पाहत असताना आपल्याला खूप गोष्टी पाहता क्षणी घ्याव्याशा वाटतात. भलेही आपल्याला त्याची गरज नसेल तरी आपण त्या गोष्टी खरेदी करतो. त्यामुळे नकळत आपला खर्चसुद्धा वाढतो. 5वा बदल, अन्न अजिबात वाया जाऊ देऊ नका. घर खर्च कमी करायचा असेल तर अन्नाची नासाडी थांबवणं खूप महत्त्वाचं आहे. कधी भाजी जास्त बनते, कधी भात जास्त होतो, तर कधी पोळ्या जास्त उरतात. शिळं अन्न आपण लगेच फेकून देतो कारण ते लवकर खराब होतं. त्यामुळे स्वयंपाक बनवताना तो मोजका झाला पाहिजे आणि जरी ते उरलं तरी ते लगेच फेकून देण्याऐवजी ते योग्य पद्धतीने खाता येईल. म्हणजेच उरलेल्या पोळ्यांपासून आपण दुसरा कोणता पदार्थ बनवू शकतो का ते पहा. किंवा भात शिल्लक राहिला असेल तर त्याला फोडणी टाकून इतर पदार्थ करता येतात. म्हणजेच अन्नाचा योग्य वापर केला तर अनावश्यक खर्चसुद्धा आपला कमी करता येतो. नंबर 6, रोजच्या छोट्या खर्चाची नोंद ठेवा. हा बदल केल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटेल. कारण आपल्याला मोठा खर्च आठवतो पण छोटे खर्च लक्षातच राहत नाहीत. दररोज चहा, बिस्किट, बाहेरचा नाश्ता, ऑनलाईन ऑर्डर, छोटी मोठी खरेदी. आपल्याला वाटतं अरे फक्त 50-100 तर रुपये आहेत. पण असे छोटे खर्च महिनाभर जमा झाले की मोठी रक्कम तयार होते. म्हणून महिनाभर प्रत्येक खर्चाची नोंद करून पहा आणि ती लिस्ट महिन्याच्या शेवटी एकदा नक्की पहा आणि स्वतःला विचारा, यापैकी कोणता खर्च मी टाळू शकते किंवा टाळू शकले असते.
तिथूनच तुमची बचत सुरू होईल. नंबर 7. वस्तू खरेदी करण्याअगोदर स्वतःला 3 प्रश्न विचारा. हा शेवटचा आणि माझ्या मते सगळ्यात उपयोगी बदल आहे. एखादी वस्तू खरेदी करण्याअगोदर स्वतःला 3 प्रश्न विचारा. 1. मला याची खरंच गरज आहे का? 2. ही वस्तू माझ्याकडे आधीपासून तर नाही ना? 3. मी ही वस्तू आता नाही घेतली तर खरंच काही नुकसान होणार आहे का? आणि या 3 प्रश्नांचं उत्तर जर नाही असेल तर खरेदी खरंच थांबवा. कारण अनेक वेळा गरजेपेक्षा मनाला आवडलं म्हणून आपण खरेदी करतो आणि अशाच छोट्या छोट्या खरेदीमुळे महिन्याचा बजेट बिघडतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती. आपण कुठेही बाहेर छोटी मोठी खरेदी करायला गेल्यानंतर ना ऑनलाईन पेमेंट तुम्ही कमीच करा. कारण काय होतं, ऑनलाईन ज्यावेळेस आपण पेमेंट करतो त्यावेळेस आपल्याला किती पैसे जात आहेत याची जाणीव होत नाही. त्यामुळे महिन्याभरासाठी लागणारी कॅश एकदाच घरामध्ये काढून ठेवा आणि बाहेर छोटी मोठी खरेदी करायला जात असाल शक्यतो तुम्ही कॅशचा वापर करा. तेव्हा आपल्याला समजतं की किती पैसे नेमके खर्च होत आहेत आणि त्यामुळे सुद्धा आपला खर्च ना बऱ्यापैकी नियंत्रणात येऊ शकतो. आणि घरखर्च कमी करणं म्हणजे स्वतःच्या गरजा पूर्णपणे बंद करणं नाही. कधी बाहेर जेवा, कधी स्वतःसाठी काही खरेदी करा, कधी मुलांसाठी काही घ्या. पण फरक एवढाच, गरज आणि इच्छा यामधला फरक ओळखा. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.